पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या निवासस्थानी गणपतीचं दर्शन। मोदींनी बाप्पांची आरतीही केली। लोकसभा सचिवालयाकडून कार्यालयांचं वाटप करताना शरद पवारांच्या पक्षाचा एनसीपी म्हणूनच उल्लेख। संख्याबळाअभावी अजित पवारांच्या पक्षाला कार्यालय नाही। लोकसभेकडून राजकीय पक्षांना कार्यालयाचं वाटप। एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा शिवसेना शिंदे असा उल्लेख, तर पक्षाचा शिवसेना उल्लेख करावा यासाठी शिंदे गटाचे नेते आग्रही। महायुतीमध्ये जवळपास 40 मतदारसंघात वाद निर्माण होण्याची शक्यता। संभाव्य 40 जागांची यादी माझाच्या हाती, सामोपचाराने तोडगा काढण्याचे प्रयत्न। शिंदेंच्या शिवसेनेच्या महेंद्र थोरवेंच्या सुरक्षा रक्षकाची एकाला लोखंडी रॉडने मारहाण। ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप, तर बॉडीगार्ड थोरवेंचा नसल्याचं पोलिसांचं स्पष्टीकरण। आरोपीला कल्याणमधून अटक। नागपूरमधील ऑडी अपघाताचं काँग्रेस कनेक्शन समोर। कार चालवणाऱ्या अर्जुन हावरेचे वडील जितेंद्र हावरे काँग्रेसचे पदाधिकारी, तर अपघातावेळी कारचा वेग ताशी 60 किलोमीटरच्या आसपास। आरटीओची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह बातमी। संकेत बावनकुळेची मेडिकल टेस्ट का केली नाही? गाडीची नंबर प्लेट पोलिसांनी का काढली? नागपुरातील अपघात प्रकरणी सुषमा अंधारेंचे पोलीस चौकशीवर सवाल। अजित पवारांना कार्यकर्त्याचं निनावी पत्र। लोकसभेनंतर अजितदादा तुमचा नेमका सूर कळत नाहीये। भाषणातला रांगडेपणाही हरवल्याचं दिसतंय। पत्रातून कार्यकर्त्यांनी व्यक्त केली खदखद। 70 वर्षांवरील सर्व नागरिकांना सरसकट आयुष्मान भारत योजना लागू होणार। 6 कोटी ज्येष्ठ नागरिकांना फायदा होणार। गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यातले पंचनामे तात्काळ करा। उपमुख्यमंत्री फडणवीसांचे प्रशासनाला आदेश। आरक्षणाबाबत राहुल गांधींनी अमेरिकेत केलेल्या विधानावरून भाजप आक्रमक। काँग्रेसचा आरक्षण विरोधी चेहरा समोर आला। अमित शहांचा हल्लाबोल। अमेरिका दौऱ्यात राहुल गांधींची भारतद्वेष्टी खासदार इल्हान ओमर यांच्याशी भेट। देशामध्ये राहुल गांधींवर टीकास्त्र। अमित शहांकडूनही समाचार। राज्यभरामध्ये 5 दिवसांच्या गणपती बाप्पांचं विसर्जन। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणा देत बाप्पांना निरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।